अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आज नांदणी मठाच्या माधुरी हत्तीनीला वनतारा येथे जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे। सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी व वनतारा यांनी माधुरी हत्तीनी नांदणी मठाकडे परत करण्याबाबत निर्णय होऊनही हत्ती पाठवण्यात विलंब होत आहे। वनताराकडून नांदणी या ठिकाणी अद्यावत सोयी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे, तरीही माधुरी हत्ती येण्यास विलंब लागत असल्याने आज वर्षपूर्तीनिमित्त माधुरी हत्तीच्या घर वापसीसाठी 1 दिवसीय उपवास करून नांदणी निषेधिका येथे माता चक्रेश्वरी देवीची महाआरती करून जनसंकल्प करण्यात आला। यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, शिरोळचे नगरसेवक सचिन शिंदे यांच्यासह माधुरी हत्ती बचाव कृती समितीचे सर्व सहकारी, परिसरातील सर्व ग्रामस्थ, नागरिक बंधू भगिनी यांच्यासह सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आज हा उपवासाचा जनसंकल्प असणार आहे। 13 सप्टेंबर रोजी नांदणी या ठिकाणी प्रथमाचार्य शांती सागर महाराज यांची 100व्या चतुर्मास निमित्त 71वी ऐतिहासिक पुण्यतिथी साजरी होणार आहे। 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सांगली, कोल्हापूर व उत्तर कर्नाटकातून जवळपास 3 लाख भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। यामुळे या अमृतयोग असणाऱ्या महोत्सवाला नांदणी मठाच्या 1300 वर्षाच्या इतिहासातील जी 400 वर्षाची हत्तीला प्रथम गजराजाचा जो मान देण्यात आला आहे, तो मान माधुरी हत्तीसोबत साजरा होणे आवश्यक आहे, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी मांडले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।